हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे आणि आजचा दिवस कसा जाणार आहे माहिती नाही. एकदम टाइमपास म्हणून मी व्लॉग स्टार्ट केलेला आहे. हा केक रॅन्डमली काय दिवसभरात मी करणार आहे ते शूट करणार आहे. तर आपण दीदीला विचारूया आज दिवसभरामध्ये आपण काय काय करणार आहे. दीदी दीदी काय नाही, छान ऊन पडलंय तर आपण रील्स काढूया. ओके, अजून आणि बाहेर फिरायला पण जाऊ. कुठे जायचं? तर दीदी आपल्याला शॉपिंग करायला नेणार आहे. नाही, तूच मला शॉपिंग करून दे बाई. नाही, तू मला शॉपिंगला नेणार आहे. मग तू तुझी शॉपिंग कर, मी माझी शॉपिंग करेन. तर बघूया आपण आज दिवसभरामध्ये काय काय करणार आहे, कुठे कुठे जाणार आहे की घरीच थांबणार आहे. सो तुम्ही पण आमच्या सोबत राहा. स्टे ट्यून. इकडे बघ, इकडे बघ, सगळ्यांना हाय कर. हाय फ्रेंड्स. तर मी आहे प्रीती, हो की नाही? मी आहे 2.5 वर्षाची, हो ना? आता लवकरच मी 3 वर्षाची होणार आहे, हो की नाही प्रीती? हॅलो कर, हॅलो सगळ्यांना हॅलो कर. हॅलो एव्हरीवन. मम्मी, आम्ही जाऊन आलो सुप्रियाकडे. बाय प्रीती, बाय बाय. येते तू? चला चला. कुठे चलो? चला चला चला. येते? चल चल. बाय बाय. चला. तर दीदी आणि मी निघालो सुप्रियाकडे, म्हणजेच माझ्या मैत्रिणीकडे, जिचं पार्लर आहे. ॲब्रो खूप वाढल्या होत्या दोघींच्या पण, आणि मलाही सुट्टी होती संडेची, त्यामुळे आम्ही दोघी पण तिच्याकडे जायला निघालो. सुप्रियाकडे पोहोचलो. आम्हाला व्हिडिओ शूट करताना बघून तिला खूप हसू आलं. ती म्हणते हे काय करताय? मग आम्ही तिला सांगितलं आम्ही व्लॉग शूट करतोय. ॲब्रो करून झाल्या, खूप साऱ्या गप्पा मारून झाल्या. त्यानंतरून दीदी आणि मी निघालो माझ्या ऑफिसला. सुट्टी असून सुद्धा ऑफिसला जाण्याचं कारण म्हणजे दीदीसाठी मागवलं होतं इन्स्टामार्टवरून काही पार्सल, जे की मी आदल्या दिवशीच ऑफिसमध्ये विसरून आली होती. त्यामुळे दीदीचे मी खूप बोलणे खाल्ले. लकीली काही स्टाफ येणार होता ऑफिसमध्ये, म्हणून ऑफिस उघडं होतं, म्हणून आम्ही गेलो ऑफिसमध्ये आणि दीदीचं पार्सल घेतलं. दीदी तुझा खाऊ, त्याच्यासाठी आज ऑफिसला यावं लागलेलं आहे. खुश का? लोक का म्हणतात किती भिकारी. ह्या कबुलीवर मी तिला घेऊन दिलेलं, आणून दिलेलं आहे की तिने माझं वॉर्डरोब आवरू लागली होती ती, त्यामुळे तिला मी हे दिलेलं आहे आणून. पॉपकॉर्न. घरी आले आहेत गेस्ट, त्यामुळे प्रीजी घाबरली आणि प्रीजी इकडे येऊन बसली. हो ना प्रीजी? का रे बाबा, का रे बाबा, किती गुड रे, किती गुड. हां, घाबरली तू? कोण आलं घरी? पाहुणे आले, पाहुणे आले म्हणून घाबरली प्रीजी. नंतर आम्ही गेलो झुडिओला एक फेरफटका मारायला. मिरर सेल्फी घेतला मस्त. बघितले कपडे, टॉप अजिबात आवडलं नाही, काही एक चांगलं नव्हतं घेण्यासारखं. पण आम्ही रील मात्र नक्की काढली. ती रील आम्ही आमच्या इंस्टाग्राम पेजला टाकलेली, तुम्ही नक्की बघा. तिला आज मी आणलेला आहे कॉफी क्लबला कॉफी पिण्यासाठी. खूप दिवसापासून दीदीला प्यायची इच्छा होती, हो की नाही दीदी? आज पूर्ण दिवस दीदीच्या मनासारखा चाललाय असं नाही वाटत आहे का? रिझन वेळ काय मी नाही सांगू शकत. अरे बस. खुश का दीदी? थँक्यू डॉल. मनापासून बोलते का? गणपती बाप्पा मोरया, मंगल. तर आम्ही आलेलो आहे गंगेवरती. आरती चालू आहे तिथे, आम्ही लेट पोहोचलेलो आहे, पण मग बघूया. गुर्जर रुग्णालयाच्या सर्व डॉक्टरांना विनंती आहे की त्यांनी कोल्हापुरीपाशी एकत्र द्यायचं. धन्यवाद. सरकार सगळ्यांनी बदला रस्ता सगळ्यांनी बदला करा.
बटाटा आणि आलू चना आणि खूप भात लागतंय. तुम्ही जर गंगेवर आले तर नक्की ट्राय करा कारण हे खूपच टेस्टी आहे आणि काहीतरी युनिक खायला भेटतंय. कसं आहे दीदी? छान आहे. तुझी मजा आहे आज दीदी. का बरं मजा मी ते नाही सांगू. सिक्रेट. चलो आम्ही पण आता चना आलू चनाची मजा घेतो. आणि दीदी तर गंगेवरची आरती काय आम्हाला भेटली नाही आहे. शेवटचं एंडिंग भेटलं फक्त. आम्ही मस्त पोंगा बटाटा खाल्ला, आलू चना खाल्ला आणि तिखट होता. होता. पण पोंगा बटाटा खूप भारी. तुम्ही जर आले तर नक्की ट्राय करा पोंगा बटाटा. आणि छान वाटतं गंगेवर त्याला खूप प्रसन्न वाटतं. हे खूप भारी एक अट्रॅक्शन आहे हे गंगेवरचं. काय नाव गं? त्या दादाला पण शूटिंग केलं. हो दादा एक फक्त आमची शूटिंग आहे ना, एक फक्त. मला नाही. तू म्हणशील तरी नाही तर इथेच बसते.